नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज राज्यघटनेचा जे मूलभूत हक्काचा पहिला पार्ट घेतलेला आहे. 100 क्वेश्चनपर्यंत आपण तो पार्ट घेतला होता. आता नेक्स्ट पार्ट आपण घेत आहोत. त्यामध्ये आपण 100 क्वेश्चन फर्स्ट पार्टमध्ये घेतला होता आणि आता आपण सेकंड पार्ट बघणार आहोत. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 101, कारण की आपण 100पर्यंत घेतलं होतं. 101 बघा. अनुच्छेद 25-28 नुसार असलेल्या मूलभूत अधिकारास यासंबंधी पुढील विधानापैकी अयोग्य विधान निवडा. इथं अयोग्य आहे, अयोग्यला अंडरलाईन करा किंवा गोल करून ठेवायचं तिथंच. तर आता बघा, त्याच्यातले अयोग्य विचारलेलं आहे आपल्याला. राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. बरोबर आहे. जिथं राज्य शासन आपल्याला हे करतो, फंडिंग करतो किंवा अनुदान देतं, तिथं आपण किंवा आर्थिक सहाय्य करतं, तिथं आपण जे एकाच धर्माचं आहे किंवा हिंदूचं असेल किंवा मोमेडियन असेल तर त्यांचा आपण प्रचार तिथं नाही करू शकत. तर पहिलं विधान कसं आहे? योग्य आहे. भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे की आपलं राज्य कसं आहे? धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन वा प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. हे किती आहे? आर्टिकल 27 अंतर्गत आहे की आपण करासाठी सक्ती नाही करू शकत. हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. तर नाही आहे. या अनुच्छेदाचं जे आहे तिथं परकीय नागरिकांना पण उपलब्ध आहेत. आणि भारतीय नागरिकाला म्हटलं तर तुम्हाला सांगितलं आहे 15, 16, 19, 29 आणि 30 म्हणजे एकूण 5 कलम. तर चौथं विधान कसं आहे? अयोग्य आहे. म्हणजे हे अधिकार जे आहेत भारतीय आणि परकीय नागरिक दोघांना पण उपलब्ध आहेत. आता बघा, आरक्षण 50%ची मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आलेली आहे? तर इंदिरा साहनी खटला. हे तुम्हाला अगोदरच्या पण क्वेश्चनमध्ये सांगितलं होतं. इंदिरा साहनी खटला. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधाने शोधा. आता त्याच्यातले योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, भारतीय सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकाप्रमाणेच परदेशी व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद क्रमांक 21A ला लागू आहे. तर हे लागू आहे का परकीय आणि नागरिकांना? तर लागू आहे. म्हणजे पहिलं विधान कसं आहे? योग्य आहे. मग काय झालं? बी आणि 4 नंबरचं कटलं. आता आपल्याला 1 किंवा 3 मध्ये बघायचं आहे. अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 मधील मूलभूत अधिकार हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. त्यामुळे या अधिकाराचे स्वरूप नकारात्मक आहेत. जवळपास सर्व मूलभूत अधिकार आहेत जे नकारात्मक आहेत, त्यांचे DPSP आहे ते पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आहेत. तर दुसरं पण विधान कसं आहे? योग्य. तर आन्सर काय येणार? 3 नंबर येणार. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. भारतीय राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? तर बघा, कोणत्या घटकाचा होतो? भारत सरकार आणि संसद याचा समावेश होतो का? तर होतो. म्हणजे एक विधान कसं आहे? बरोबर आहे. मग 2 कटलं आणि 3 कटलं. राज्य सरकारने आणि विधिमंडळे, आता हे तर बरोबरच राहणार आहे. म्हणजे 2 पण कटलं. सर्व स्थानिक प्राधिकरणे, स्थानिक प्राधिकरणे आहेत का? तर आहेत. म्हणजे सी, म्हणजे डायरेक्ट ऑप्शन काय येणार? 4 नंबर येणार. खालचं वाचायची गरज नाही, तर आपला तेवढाच टाईम सेव्ह होईल. तर अन्य सर्व प्राधिकरणाने जे आपले LIC, पुन्हा ते ऑइल कॉर्पोरेशनची मल्टीनॅशनल कंपनी आहे, सॉरी ते ऑइल हे जे म्हणजे महारत्न दर्जा प्राप्त झाले या पण कंपनीचा यामध्ये अन्न प्राधिकरणामध्ये समावेश होतो. जिथं आपली गव्हर्नमेंटची भागीदारी आहे ते प्राधिकरणे, त्यांचा पण समावेश हे राज्यसंस्थेमध्ये होतो. आता पुढचा क्वेश्चन बघा, 105 मधला. खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात? प्रतिषेध. आता 6वा क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 22 मध्ये अटक व नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर हे 22 मध्ये दिलेले आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे जो व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे जो 21 मध्ये आहे. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी ही कलम 16 मध्ये आहे. अल्पसंख्याकाचे जे अधिकार आहेत ते कलम 30 मध्ये आहे. आणि शोषणाविरुद्धचा अधिकार हा 23 मध्ये आहे. पुढचा क्वेश्चन बघा. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे असे राज्य जे सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही. हे विधान कसं आहे? बरोबर आहे.
आता पुढचं क्वेश्चन पुढचं बघू विधाने बघा. राज्यघटनेच्या शिल्पकाराने 25, 26, 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. बरोबर आहे. आणि धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनाचा भाग आहे. हे पण बरोबर आहे. नंबर 4 येते हेच आन्सर. भारतीय राज्यघटनेतील डॅश सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्धचे अधिकार प्रदान करते. तर 21 अंतर्गत येतं. 21 मध्ये बरेच गोष्टी आहेत. शांततेचं स्वातंत्र्य पण आहे. पुन्हा जे शांतपणे प्रचार करणं म्हणजे बरेच येते त्याच्यामध्ये. मनमानी अटकेपासून पण म्हणजे आपल्याला हातकडी घालून रस्त्यानं नेऊ नाही शकत ही पण गोष्ट येते 21 अंतर्गत. पुन्हा शांतचित्तेने झोपण्याचा पण अधिकार आहे 21 अंतर्गतच. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागासाठी राज्य या संज्ञेमध्ये आता कशाचा समावेश होतो. आता मागं क्वेश्चन बघितला तोच आहे. भारत सरकार आणि संसद याचा समावेश होतो का तर होतो. प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ याचा पण समावेश होतो. स्थानिक शासन म्हणजे आपलं ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचाही समावेश होतो. आणि भारतातील प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था जसं आपण आता सांगितलं ना ऑइल कॉर्पोरेशन झालं, पुन्हा LIC झालं तर यांचाही समावेश होतो. म्हणजे बोरील पूर्ण सर्व विधाने कसे आहेत योग्य आहेत. आता 111 बघा. भारतीय संविधानाच्या 1992 भाषण स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचा आधार कोणते आहेत. आता न्यायालयीन अवमान आहे का तर आहे. बदनामी सांगितलं होतं ना, बदनामी पण आहे म्हणजे चारित्रहानन बदनामी ते पण येते. कायदे मंडळाचा अवमान येतं का तर येत नाही कायदे मंडळाचा अवमान. राज्याची सुरक्षितता म्हणजे कायदे मंडळाचा अवमान हे 19(2) अंतर्गत येत नाही आणि राज्याची सुरक्षितता हे येतं. तर आता बघा जे आणखी दुसरे इतर जे आहेत ते बघा. परदेशी स्वदेशीय मैत्रीपूर्ण संबंध याचाही समावेश होतो यामध्ये. आणि गुन्ह्यास प्रोत्साहन हे येत नाही आहे. आणि सार्वभौम व एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशाची सुरक्षितता ह्या गोष्टीचा समावेश यामध्ये होतो. कोणत्या परदेशीय राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वभौम एकात्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था याचा समावेश होतो यामध्ये. प्रसिद्ध मंडळ खटला कधीचा 1992चा. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयासाठी नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद असलेल्या अनुच्छेद 16(4) व्याप्तीचे परीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत खालीलपैकी कोणते निर्णय दिलेले आहेत. आता यांनी सर्वोच्च न्यायालयाने कोणते निर्णय दिले ते बघूया आपण. मंडळ आयोगाचं. सर्वोच्च न्यायालयाने उच्च जातीच्या गरीब घटकासाठी केलेले आरक्षण 10% आरक्षण रद्द केले. इतर मागासवर्गीय पहिलं विधान बरोबर आहे. इतर मागासवर्गीयासाठी केलेले 27% आरक्षण घटनात्मकदृष्ट्या काही अटीसह वैध ठरवले. म्हणजे आपण जे OBCला आरक्षण आहे ते 27% ते वैध ठरलेले आहे मंडल खटल्यानुसार. आणि इतर मागासवर्गीय उन्नत गटात म्हणजे क्रिमी लेयर असलेल्या प्रगत गटांना आरक्षणाच्या लाभातून वगळलेले आहे. तर C पण बरोबर आहे. वरी तिन्ही विधान कसे आहेत योग्य आहेत. आता 113वा क्वेश्चन बघा. कलम 21A मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो. अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही. हे विधान कसं आहे बरोबर आहे. कलम 21A मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे मूलभूत हक्क 2009 RTE संमत केला. तर पण हे पण विधान कसं आहे बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. आता S.R. बोमई विरुद्ध भारत सरकार खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता कोणती विधाने आहेत ते बघूया आपण. न्यायालयाने सांगितले की राष्ट्रपतीने संसदेने मान्यता दिल्यानंतर राज्य विधानसभा विसर्जित करावी. हे बरोबर आहे का तर बरोबर आहे. जर संसदेने आता बघायचा आन्सर बघा म्हणजे ए बरोबर आहे. तर इथं कटायसारखं काही नाही म्हणून आपल्याला पुढचं पण विधान वाचावं लागेल. जर संसदेने घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनर्जीवित करण्यात यावी. हे पण बरोबर आहे का तर बरोबर आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनात योग्य सुसंबद्ध कारणे आहेत ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. हे पण विधान कसं आहे बरोबर आहे. म्हणजे याचे सर्व विधान बरोबर आहेत. आणि तिन्ही सेंटेन्स वाचावं लागत होते या क्वेश्चनमध्ये. असे काही क्वेश्चन असतात आणि काही क्वेश्चन पहिल्याच लाईनहून आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटतं पण पुढचं वाचायची गरज नाही. जर पहिल्याच ह्याच्यावर जर आपल्याला आन्सर भेटत असेल आणि ते जर आन्सर आपलं 100% बरोबरच आहे आपल्याला. म्हणजे काही गोष्टी असतात जसं आता ते आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा कुणाला म्हटलेला आहे ते तर आपल्याला कलम माहीत आहे 32 आहे. ते पुढच्या पूर्ण कलम त्याचे ऑप्शन वाचण्याची गरज नाही. तशा वेळेस ना आपण डायरेक्ट हे करायचं. आता हे जोड्या लावामध्ये आपल्याला कन्फर्म एक जोडी माहीत राहते. 1-2 जोड्यावरून आपल्याला डायरेक्ट पुढचं वाचायची गरज नाही. तशा टाईममध्ये काय करायचं तो क्वेश्चन स्किप करायचा. म्हणजे पटकन जे आन्सर येते ते काढून पुढे स्किप करायचं वाचायचं. आता बघा प्राथमिक शिक्षणाचा जो हक्क आहे तो 21E अंतर्गत आहे. धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचा जो हक्क आहे तो कलम
26मध्ये आहे. सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता जी आहे ते 16मध्ये आहे. आणि जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं जे आहे ते कलम 21मध्ये आहे. तर पुढचा क्वेश्चन बघूया. अनुच्छेद 21च्या विस्ताराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य हे आहे की अनुच्छेद 21 वरील न्यायिक सक्रियतेच्या या जादूच्या छडीने घटनेच्या भाग 4 मध्ये समाविष्ट असलेल्या गैरन्यायिक मार्गदर्शक तत्वापैकी अनेकांना यात मूलभूत अधिकाराच्या स्वरूपात लागू करण्यायोग्य पुनर्जीवित केले आहे. या संदर्भातील खटले आणि त्यात दिलेल्या निवाड्याबाबत योग्य जोड्या जुळवा. आता एवढं वाचायची गरज नव्हती, पण आपल्याला काय आहे ते अगोदर कळत नाही ना, म्हणून आता त्याच्या हे क्वेश्चन येते सर्वांना, पण टाईम लिमिटमुळं ह्याला टाईम जास्त लागतो. तर बघा, असे जर क्वेश्चन येतील आणि आपल्या जर कंबाईनला आले तर अशा वेळेस थोडं म्हणजे वरवर बघायचं. जर आपल्याला वाटलं की नाही बाबा की ह्याला टाईम पण लई लागेल, तर अशा वेळेस थोडं गोल करून त्याला सोडून द्यायचं आणि टाईम जर वाढला तर नंतर वाचायला घ्यायचा. आता बघा, हे खटले बघा याच्यामध्ये. आता सुभाष कुमार विरुद्ध बिहार सरकार, ह्याच्यामध्ये काय होतं, प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार हे होतं. रामशरण ओत्य-नुप्रासी विरुद्ध भारत सरकार होतं, यामध्ये अन्न, कपडा, योग्य पर्यावरण अधिकार होता. आता हिमाचल प्रदेश विरुद्ध उमेद राम शर्मा, याच्यामध्ये प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार आहे. आणि मोहनी जैन विरुद्ध कर्नाटक सरकार जे होतं ते शिक्षणाचा अधिकार होतं. मोहनी जैन विरुद्ध कर्नाटक सरकार, शिक्षणाचा अधिकार, एवढंच होतं. पुढचा क्वेश्चन 117वा क्वेश्चन बघा. सरकारी खर्चाने चालवणाऱ्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेत धर्म, वंश इत्यादी कारणास्तव कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही अशी तरतूद डॅडॅस आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारात आहे. आता स्वातंत्र्याच्या ह्याच्यात तर नाहीच ना, म्हणजे पुढचं धर्मवंश म्हटलं का सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारात येतं. आता 18वा क्वेश्चन बघा, हायच झालेला आहे. तर पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. 119 बघा. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत वेश्याव्यवसायाकरता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातली आहे, तर अनुच्छेद 23मध्ये. कायद्यापुढे समानता हे त्यांचे दुसरे तत्व आहे. डॅडस समानता हे त्यांचे दुसरे तत्व आहे. कायद्याचे राज्य हे त्याचे दुसरे तत्व आहे. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे राज्य हे त्यांचे दुसरे तत्व आहे. आता 121वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, इथं नाही विचारलं, तिथं गोल करून ठेवायचं आणि पुढे वाचायला लागायचं. मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वापेक्षा कायदेशीररित्या श्रेष्ठ आहेत. मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वापेक्षा कायदेशीररित्या श्रेष्ठ आहेत. तर हे बरोबर आहे का? कारण की मार्गदर्शक तत्वापेक्षा आपल्याला जे हे मूलभूत अधिकार हे काय श्रेष्ठ आहेत. पहिलं विधान कसं बरोबर आहे. आता दुसरं विधान बघा. संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारामध्ये बदल करू शकते, तर करू शकते. दुसरं पण विधान काय बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणत्या कारणास्तव अंमलात आहे याचा विचार न करता अनुच्छेद 19 निलंबित होते. तसं काही नाही आहे. राष्ट्रीय जर आणीबाणी म्हणजे 352 अंतर्गत लावली आणि जर त्याचं कारण परकीय आक्रमण किंवा बाह्य आक्रमण असेल तरच 19 कलम हे काय होतं, निलंबित होतं. आणि ते आहे, त्याचं आर्टिकल आहे 358 नुसार. आता पुढचं म्हणजे तिसरा क्वेश्चन काय आहे, अयोग्य आहे. म्हणजे आपल्याला विचारलं काय होतं, अयोग्य. पुढचं वाचायची गरज आहे का नाही, पण आपण हे स्किप करून पुढे जाऊ शकतो. आता तरी पण आपल्याला आपण चौथा क्वेश्चन बघूया, म्हणजे चौथं सेंटेन्स. आपल्याला आता आपण विश्लेषण करतो म्हणून आपल्याला पूर्ण सेंटेन्स घ्यावं लागतील. अनुच्छेद 20 आणि 21 ही राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना कायम राहतात, ही बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नैसर्गिक न्याय तत्वास इंग्लिश कायद्यामध्ये पुढील 2 तत्वाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. तर ह्याचे 2 तत्वे कोणते आहेत. नेमो, आता हे डायरेक्ट वाचून घेते आन्सर त्याचं. नेमो युडेस इन कॉझा सुवा आणि ॲडी ऑन्टरल पॉर्टम, हे बी आणि सी, याचा आन्सर 2 नंबर आहे. आता 123वा क्वेश्चन बघा. कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण आहेत. सर एडवर्ड कोक आहेत. आता हे पुढे आलं जोड्याला बा, तर ते बघूया आपण. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळलेली आहे ते सांगायचं आहे. जुळलेली आहे म्हणजे ह्याच्यातली एकच कोणती तर बरोबर असेल. एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य, हे 27मध्ये आहे. पहिली जोडी चुकलेली आहे. दुसरी जोडी बघा. धार्मिक स्वातंत्र्याच्या व्यवस्थापनामध्ये स्वातंत्र्य, ह्याचं पण 27 आहे म्हणजे चुकलेलं आहे. ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य, हे 28मध्ये आहे. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, म्हणजे तिसरं विधान काय आहे, बरोबर आहे. आता 125वा क्वेश्चन बघा. आता 24वी घटना दुरुस्ती आली डबल.
मूलभूत हक्कासह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेच्या अधिकाराचा उच्चार करण्यात आला आहे. हे विधान कसे बरोबर आहे? आता बघ, घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले. हे बरोबर आहे. आपण मागं पण क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. आणि कलम 31 मधील भरपाई शब्दाऐवजी रक्कम हा शब्द वापरण्यात आला. हा विधान सी कसं आहे? चुकीचं आहे. मग आन्सर काय? ए आणि बी. आता 126वा क्वेश्चन बघा. भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकारावर मर्यादा आहेत. आता कोणत्या मर्यादा आहेत ते बघा. देशाची सुरक्षा आपण बघितलं होतं. राज्याची सुरक्षितता, देशाची सुरक्षितता म्हणजे ए बरोबर आहे. तर राज्यात कटण्यासारखं काय नाही. न्यायालयीन अवमान आहे का? तर आहे. बी पण बरोबर आहे, म्हणजे 2 नंबरचं कटलं. सी बदनामी आहे ना, चारित्र्य हनन बदनामी, ते पण आहे. मग आता पुढचं बघा. भारताचे सार्वभौमत्व एकात्मता, हे पण बरोबर आहे. म्हणजे वरील 4ही विधाने येतं. आपण विश्लेषणमध्ये पण बघितले होते हे विधानं. आता 127वा क्वेश्चन बघा. मूलभूत हक्क व्यक्तिसापेक्ष आहे तर मार्गदर्शक तत्वे समाजसापेक्ष आहेत. बरोबर आहे. आता मूलभूत हक्कामध्ये हे सांगितलेलं आहे की व्यक्तीने हे केलं पाहिजे. पुन्हा व्यक्तीचं अटक झाली असता, म्हणजे जेवढ्या गोष्टी आहेत, म्हणजे भेदभाव कुणाचा करता येणार? एका व्यक्तीचाच भेदभाव असतो ना. पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणाचं आहे? एका व्यक्तीचंच आहे. इंडिव्हिज्युअली तो संचार करू शकतं, ते करू शकतं, तेच करू शकते असं. आणि पुन्हा म्हणजे 21 मध्ये जगण्याचं स्वातंत्र्य पण यालाच दिलेलं आहे. पुन्हा धर्माचं स्वातंत्र्य पण एका व्यक्तीलाच दिलं आहे. मार्गदर्शक तत्व कसं आहे? समाजसापेक्ष आहे. म्हणजे ग्रामपंचायतीने ची स्थापना केली पाहिजे. पुन्हा कायद्यापूर्वीच पूर्ण समान, म्हणजे समाजाचा विचार केलेला आहे. पुन्हा बघा ते ह्याच्यामध्ये 43 मध्ये की पूर्ण ते वृद्ध ते आहेत त्यांना हेल्प केली पाहिजे, असं काही गोष्टी. म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये समाजसापेक्ष आहे आणि मूलभूत हक्कामध्ये व्यक्तिसापेक्ष आहे. मग पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे मूलभूत हक्काचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. सामाजिक लोकशाही निर्माण करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. एका दृष्टीने मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्वे सकारात्मक आहे. आता मूलभूत हक्कामध्ये हे करू नये, ते करू नये असं पूर्ण नकारात्मक बोललेलं आहे. तर मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या मार्गदर्शक तत्वामध्ये बोललेल्या आहेत. असं करून तिन्ही विधानिक आहेत. बरोबर आहेत. आता 128वा क्वेश्चन बघा. कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवल्या? तर घटनादुरुस्ती 93 आहे. आता 29वा क्वेश्चन बघा. हे काय आहे? आता याच्यामध्ये एक मिनिट, इथं चुकीचे विधाने विचारलेले आहेत. तर आपण चुकीची विधाने बघूया. अनुच्छेद 1A अंमलात आणण्यासाठी वर्तमानपत्र स्वातंत्र्य कायदा कायदा 1951 मध्ये केला. तर हा विधान चुकीचं आहे. आता आपण बरोबर पुढचं विधान बघा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1) मध्ये प्रसार माध्यमाचे स्वातंत्र्य अनुच्छेद. आता बघा, ए आणि बी हे जे विधान आहेत, ह्या विधानापैकी दोन्हीपैकी एकच असणार आहे. ए आणि बी कुठंच येणार नाही. एक तर ए तर बरोबर येईल, एक तर बी तर येईल. आता इथं बघा, मग जिथं ए बी आहे ना ते विधान कट होते. म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे ह्याच्यातलं हे पहिलं ऑप्शन आहे ना, हे कट होणार झालं. मग पहिलं कट झालं. आता बाकीचे बघूया. मग बी ऑप्शन कसं आहे? आपलं बरोबर आहे. बी कन्फर्मवाला आहे. मग बी आपल्या ऑप्शनमध्ये येणार नाही, म्हणजे 1 येणार नाही, 3 येणार नाही. तर ए कन्फर्मवालं चुकीचं आहे. आता पुढचं बी विधान झालं. आता सी विधान बघा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) अंतर्गत लादण्यात आलेले बंधने प्रसारमाध्यमाच्या स्वातंत्र्यावर ही बंधनकारक आहेत. हे सी विधान कसं आहे? बरोबर आहे. मग सी कटलं तर 2 नंबरचं कटलं आणि 1 आणि 3 आपलं अगोदर कटलं. तर ऑप्शन पुढचं वाचायची गरज आहे का? नाही. डायरेक्ट ऑप्शन 4 नंबरचं आपलं निघून जाईल. कारण की ए आणि डी कसं आहे? चुकीचं आहे. प्रसारमाध्यमाचे स्वातंत्र्य हा शब्दप्रयोग भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टात वापरण्यात आलेला आहे. चुकीचं आहे. आपलं तिसऱ्याच ह्याच्यामध्ये आहे प्रसारमाध्यमाचे स्वातंत्र्य. तिसऱ्या भागामध्ये आपल्या 19व्या कलमेमध्ये आहे. तर ए आणि डी कसं आहे? चुकीचं आहे. इंदिरा गांधी विरुद्ध राज्य नारायण खटल्याचे घटनेच्या मूलभूत चौकटीचे कोणते मूलभूत घटक प्रदान केले आहे? मी हे तुम्हाला सारखं काय सांगते की एलिमिनेशननं तुम्ही असं जा म्हणून, कारण की आपण वाटते की बाबा सोपं तर आहे, पण नंतर जेव्हा आपण अप्लाय करतो ना तेव्हा अवघड जाते. मग हे सारखं असं जर बघून सराव लागला तर तुमचा पण माइंडसेट तसंच तयार होईल. त्याच्यामुळे तुम्हाला हे सारखं सांगते. इंदिरा गांधी विरुद्ध नारायण खटल्याने घटनेच्या मूलभूत चौकटीचे कोणते मूलभूत घटक प्रदान केलेले आहेत? हे क्वेश्चन रद्द झालं होतं. आता आपण 131वा क्वेश्चन बघूया. आता 131वा क्वेश्चन मोठं आहे. आता बघा. अटकेत ठेवलेल्या
बंदीला आपल्या पुढे हजर करण्याचा व अटकेचा कारणाचे समर्थन करण्याचा अटकेत ठेवणाऱ्या सत्तेला न्यायालयाचा आदेश, हे आदेश कोण देतं? बंदी प्रात्यक्षिकरण लेख आहे ना, त्याच्यामध्ये हा आदेश दिला जातो. कशाचा? अटकेत ठेवलेल्या बंदीला आपल्या पुढे हजर करण्याचा व अटकेच्या कारणाचे समर्थन. म्हणजे कुणाला जर अटक केली असेल तर न्यायालय म्हणते की आमच्यासमोर हजर करा, आणि ते अटकेचे जे समर्थन आहे करण्याच्या अटकेत करणाऱ्या सत्तेला न्यायालय आदेश देतो. हे कशामध्ये आहे? बंदी प्रात्यक्षिकरण लेखामध्ये आहे. आता नेक्स्ट बघा, चालू असलेले कामकाज योग्य विचारार्थ स्वतःकडे किंवा अन्य न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने दिलेला आदेश जो आहे तो उत्प्रेषणमध्ये आहे. उत्प्रेषणमध्ये जर आदेश दिला असेल, म्हणजे जर न्यायालयाने एखादा खटला हस्तांतरित करण्याचा जो आदेश आहे तो उत्प्रेषणमध्ये दिला जातो. आता सी बघा, आपल्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या बाबीवर कार्यवाही करण्याचा कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने केलेली मनाई असते. म्हणजे मनाई म्हणलं तर प्रतिषेध लेख येतो. जर कोणत्या बाबतीत मनाई केली तर प्रतिषेध लेख. पात्रता नसताना सार्वजनिक पद धारण केलेल्या व्यक्तीला कार्य करण्यास जर मनाई केला असेल तर अधिकार मुद्रलेखन पृच्छा असे म्हटलं जातं. तर पुढचं क्वेश्चन बघूया आपण, 132वा. आता एक खटल्याचं आहे. DC वाधवा विरुद्ध बिहार राज्य. आता इथं काय विचारलेलं आहे? बरोबर विधान विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवा. DC वाधवा विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वटहुकमाचे प्रख्यापन यावर टिप्पणी केली. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. मग आपलं कोणतं कटलं? एक कटलं आणि दोन कटलं. मग आता 3 आणि 4 मध्ये 50-50 आलो आपण. आता बी विधान बघूया. यस बोमई विरुद्ध केंद्र सरकार 1994 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 352चा अर्थ लावला. तर बोमई खटल्यात लावलं होतं का? तर लावलं होतं. एक मिनिट थांबा बरं. पहिलं विधान बघा, DC वाधवा विरुद्ध बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालय वटहुकमाचे प्रख्यापन यावर टिप्पणी केली होती. तर पहिलं विधान बरोबर आहे, म्हणजे ए बरोबर आहे. आता दुसरं बघा, बोमई विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 352चा अर्थ लावला होता का? हे विधान चुकीचा, अर्थ लावला नव्हता. मिनवर्स मिल्स विरुद्ध केंद्र सरकार 1980 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की मुक्त व निपक्षपाती निवडणुका या घटनेच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे. तर हे विधान कसं आहे? हे पण विधान चुकीचं आहे. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत ढाचा ही संकल्पना वापरली. डी आपल्याला माहिती आहे की डी कन्फर्म बरोबर आहे. म्हणजे डी असलेलं कोणतं होतं? 1 आणि 4 होतं. मग 2 आणि 3 कटलं आणि ए आपल्याला माहिती आहे की ए बरोबर आहे, म्हणून 4 नंबरचा आन्सर. खालीलपैकी कोणत्या दाव्यात ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्याकरता मर्यादा हे कायदेशीर कारण आहे असे सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये म्हटले आहे? तर हे आहे हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर. 2 नंबरचा आन्सर. आता 134 बघा, शिक्षणाच्या अधिकाराने भारतीय संविधानात बदल केले आहेत. पुढीलपैकी कोणते बदल या अधिकारामुळे घडून आलेले नाहीत? तिथं गोल करा. आता 14 वर्षापर्यंत सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद असणाऱ्या अनुच्छेद 21चा समावेश करण्यात आला. बी या अधिकारानुसार अनुच्छेद क्रमांक 51 मध्ये एका मूलभूत कर्तव्याची भर पडली आहे. बी बरोबर आहे. शिक्षण हा विषय आता राज्यसूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. शिक्षण हा विषय आता राज्यसूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर आन्सर येतं ए आणि सी. त्याच्यात नाही विचारलं होतं, तर ए आणि सी आन्सर येणार. आता 135 बघा, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? एखादा कायदा अंमलात येण्या अगोदर त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणताही दोषी ठरविले जाऊ शकत नाही. तर अयोग्य विचारले. पहिलं विधान कसे? बरोबर आहे. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येणार नाही, हे पण बरोबर आहे. कोणतीही स्वतः विरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही, तर स्वतः विरुद्ध आपण साक्षीदार होऊ शकतो, आणि ते म्हणलं आहे की म्हणजे लेखी किंवा ओरल असं होऊ शकतो आपण. आता 136 क्वेश्चन बघा,
भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत? आता ह्याच्यातलं पॉझिटिव्ह कोणते आहेत ते सांगायचं आहे आपल्याला. तर धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो, तसं नाही आहे. धार्मिक जे हक्क आहेत ते परकीय नागरिक उपभोगू शकतो. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे 3 आणि 2 क्वेश्चन कट होते. आता ऑप्शन 2 राहते 50-50मध्ये. धार्मिक आचरणासाठी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकते. हो, करू शकतं. म्हणजे ते स्ट्रटमध्ये गेले ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये म्हणतात ना, तेच आर्थिक. आता सी बघा, सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. कृपान धारण करणे हे शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. डी बरोबर आहे. म्हणजे बी आणि डी बरोबर आहे. म्हणजे एक आन्सर बरोबर आहे त्याचं. मूलभूत अधिकार सामान्य राज्यघटनेच्या निर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकाच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात? तर ह्याच्यामध्ये आहे 15(2), कलम 17 आणि कलम 23. कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणत्याही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणत्याही धंदा व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत? बघा, कोणताही व्यवसाय धंदा व्यापार करण्याकरता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. हे बरोबर आहे. राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल. हे पण विधान बरोबर आहे. अशी कोणतीही बंधने कायदा करून नागरिकावर लादता येतील. हे पण विधान बरोबर आहे. अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारे लादता येतील. हे चुकीचं आहे. कोणती प्रशासकीय नाही आहे, काय आपण संसद कायदा केल्यासच ती बंधने लादता येतील. म्हणजे आन्सर काय येते? ए, बी, सी बरोबर आहे. 3 नंबर आन्सर 3 येणार. आता 39 बघा, कलम 23 मधील बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानाचा विचार करा. तर याच्यामध्ये सक्तीने श्रम हे बिगारीमध्ये येतं. शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे हे पण येतं. अनिच्छिक दायित्व आणि विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न करणे हे सर्व वेट बिगारीमध्ये येतो. म्हणजे बिगारीमध्ये. तर आन्सर येते वरील सर्व बरोबर. आता 140 बघा, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान अल्पसंख्याकाबाबत खरे नाही? तर त्याच्यातले खरे नाहीत. म्हणजे जे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत ते बघायचे. खरे नाहीला अंडरलाईन करून ठेवा किंवा गोल करा. तर बघा, राज्यघटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दर्जास मान्यता आहे. हे बरोबर आहे. भारतात राहणाऱ्या नागरिकांना त्यांची वैशिष्ट्यपूर्ण लिपी, भाषा, संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे. फॉर एक्झाम्पल आदिवासी, म्हणजे आदिवासी जे लोक आहेत ते आपली भाषा, लिपी, संस्कृती यांचं संवर्धन करू शकतात. तर बी पण विधान बरोबर आहे. म्हणजे बी पण येणार नाही आणि ए पण येणार नाही. म्हणजे 2, 3 आणि 4 म्हणजे डायरेक्ट आन्सर येईल की 1 नंबर येईल आन्सर. बघा, फक्त धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. फक्त आले त्याच्यामुळे सी विधान कसं आहे? चुकीचं आहे. कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही. हे कसं विधान बरोबर आहे? हे पण PYQच आहे. पुढचा क्वेश्चन बघा. आता प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकाराच्या हननासंबंधी खटल्यापुरतेच मर्यादित आहेत. मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत. पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. सत्य आहे. म्हणजे 1 आणि 4 कटलं. आता 2 बघूया आपण. देह परिस्थितीचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते, तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशून काढू शकतो. तर बी कसं आहे? बरोबर आहे. मग आन्सर काय येणार? 3 नंबर येणार. दोन्ही विधाने कसे सत्य आहेत. आता घटनेच्या 1(अ) हे पण झालेलं आहे आपल्या खूपदा. व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकाच्या अधिकारावर खालील कारणामुळे वाजवी बंधन येऊ शकतात. ते कशासाठी? देशाचे सार्वभौमत्व,
देशाची एकता, प्रांताची सुरक्षितता, सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी. तर ह्याच्यामधलं कोणतं येणार? देशाची सार्वभौमता आणि देशाची एकता येणार, म्हणजे अ आणि ब येणार. 3 नंबर आन्सर. भारतीय राज्यघटनेच्या 19(1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही म्हटले? नाहीला अंडरलाईन करा किंवा गोल करा. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं होते का? होते. मुद्रण स्वातंत्र्य आहे का? तर नाही आहे, म्हणजे 2 नंबरच आहे आन्सर. तरी मी पुढचं बघूया आपण काय दिले. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्त संचार. हो, आपण मुक्त संचार करू शकतो आणि बिना शास्त्र व शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे का? तर आहे. म्हणूनच आपण ते परमिशन घेऊनच उपोषणाला ते बसतो. 144 बघा. घटनेच्या कलम 16 संदर्भात खालील विधाने तपासा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा. त्याच्यातले कोणते योग्य आहेत ते बघा. पोट कलम 4A चा 77व्या घटनादुरुस्तीद्वारे समावेश केला आहे, बरोबर. पोट कलम 4A म्हणजे 16च्या मधले सबकलम आहेत, हे पण बरोबर आहे. पोट कलम 4A हे पदोत्तरमधील आरक्षणासंदर्भात आहे, हे पण बरोबर आहे. पोट कलम 4 हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या हिताकरता पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आहे. तर ह्याच्यामध्ये मागासवर्गीय ॲड नाही आहेत बहुतेक, म्हणजे क चुकीचं आहे. आता 45चं बघा. भारतीय संविधानातील मूलभूत हक्काच्या संदर्भात कलम 19(2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढीलपैकी कोणत्या मर्यादा लादण्यात आल्यात? हा पण क्वेश्चन डबल आहे बघा आता. तर हा क्वेश्चन रद्द झाला होता. आता कोणाची बदनामी तर आहे, हाच झालेला आहे क्वेश्चन. न्यायालयाचा अवमान पण आहे, राज्याची सुरक्षितता हा पण आहे, सभ्यता व नीतिमत्तेच्या मर्यादा आणि भंग नाही आहे. मग असा ऑप्शनच तयार होत नाही, म्हणून हे चुकीचं केले, कारण की निंदा करणे हे नव्हतं. बदनामीचं आहे, हृदय झालं. पुढचा क्वेश्चन घ्या. भारतीय कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर झालेले आहे? तर शिक्षणाच्या अधिकाराचा झाले. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात कायद्याचे राज्य या तत्वाचा समावेश केला आहे? तर कायद्याचे राज्य संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये पण केलेला आहे, मूलभूत हक्कामध्ये केलेला आहे, मार्गदर्शक कर्तव्यामध्ये नाही केलेला. तर अ आणि ब येणार, 1 नंबरचा आन्सर येणार त्याचा, म्हणजे प्रस्तावनेमधील मूलभूत हक्कामध्ये झालेला आहे समावेश. कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्याची सर्वोच्चता आणि कायद्यापुढे सर्व समान ह्या पेलूचा पुढीलपैकी कोणत्या तत्वामध्ये समावेश होतो? तर कायद्याच्या राज्यामध्ये होतं, म्हणजे 2 नंबरचा आन्सर येणार. कायद्याचं बघा, इथं कायद्याचं आलं म्हणून आन्सरमध्ये कायद्याचं राज्य. आता गुन्ह्याबद्दल दोषी ठरविण्यासंदर्भात संरक्षणाचा हक्क बघा. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात का? तर नाही आहे. सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करतात, हे पण चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वसंमतीने राष्ट्रपती कोणत्याही वेळी निलंबित करू शकतात, चूक. कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही, कलम 20. 4 नंबरचा आन्सर. मूलभूत हक्क फक्त आणीबाणीच्या वेळेस, हे लक्षात ठेवा. कलम 19 आणि 21 वर काही निर्बंध लादले जातात, बाकीच्या कलमाचं काही नाही हस्तक्षेप. आता पुढचं बघा. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत इथं गोल करून ठेवा. तर आपण वाचूया विधाने बघा. नाहीत विचारलेलं आहे. मूलभूत हक्क न्यायविचारणीय आहेत, तर मार्गदर्शक तत्वे हे न्यायविचारणीय नाहीत, बरोबर. न्यायविचारणीय म्हणजे जिथं आपण कोर्टमध्ये जाऊ शकतो, त्याच्याबद्दल आपण अपील करू शकतो किंवा तक्रार दाखल करू शकतो, म्हणजे न्यायविचारणीय. तर पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. आपल्याला नाहीत विचारले, हे लक्षात ठेवा. जर या दोनांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वापेक्षा प्राधान्य दिले जाते. मूलभूत हक्क कसे आहेत? मोठे आहेत, म्हणून त्यांनाच प्राधान्य जाते. तर दुसरं विधान कसं आहे? बरोबर आहे. हे विधान पण अगोदर येऊन गेलेलं आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 31C अन्वये काही मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कापेक्षा प्राधान्य दिले आहे, हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधान कसे दिलेत? बरोबर दिलेत, म्हणजे वरीलपैकी एकही नाही येणार आन्सर. आता 51 बघा. अनुच्छेद 25ने सदविवेकबुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन आचरण प्रसार करण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिलेली आहे, बरोबर आहे का विधान? तर हे बरोबर आहे. बरोबर आहे. हां, बरोबर आहे, म्हणजे 4 नंबरचं कटलं. आता आपल्याला बरोबरच विधाने विचारलेले आहेत.
अनुच्छेद 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वस्त म्हणजे तत्वे यांचा समावेश होतो असे नाही, तर धार्मिक रीती म्हणजे विधी यांचाही समावेश होतो. हे पण विधान कसे बरोबर आहे, म्हणजे बी पण बरोबर आहे. ए बी म्हणजे 1 नंबर कटला. आता 2 किंवा 3 मध्ये बघूया आपण. आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या आपल्या धर्मात धर्मांतरांच्या हक्काचा समावेश होतो का, तर धर्मांतराचा कुठं समावेश होत नाहीये, तर हे विधान चुकीचं आहे. अगोदर पण धर्मांतरावर क्वेश्चन आला होता, म्हणजे सी चुकीचं आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत, तर धार्मिक स्वातंत्र्याचा परकीयांना पण उपलब्ध आहेत, म्हणून 3 नंबरचं कटलं, तर आन्सर येणार आपलं 2. आता 52वा क्वेश्चन बघा. मुलांसाठी मोफत अनिवार्य शिक्षकाचा हक्क RTE कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली, तर 1 एप्रिल 2010. हा क्वेश्चन मागं पण येऊन गेलेला आहे. तेव्हा एप्रिल दिलं नव्हतं, तिथं जुलै दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की जुलै 2010 पासून तो सुरू करण्यात आलेला आहे. ते अंमलबजावणीचं विचारलेलं होतं सेंटेन्समध्ये. 153वा क्वेश्चन बघा. सशस्त्र दले, निमलष्करी दले, पोलीस दले, गुप्तचर यंत्रणा आणि तद्नुषिक दलाच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कावर निर्बंध लादण्याचे किंवा त्याचा संक्षेप करण्याचा अधिकार कलम 33 नुसार संसदेला आहे. हे विधान कसे बरोबर आहे. कलम 33 नुसार कायदे करण्याचा अधिकार संसदेबरोबर राज्य विधिमंडळाही प्राप्त आहे. फर्स्ट टाइम संसदेला तो अधिकार कलम 35 नुसार आहे आणि राज्य विधिमंडळ अशा प्रकारचं कायदे करतात. म्हणजे इथं दोन्ही, म्हणजे एकतर कलम पण चुकलेली आहे, राज्य विधिमंडळ आले म्हणून ते पण चुकले, म्हणजे बी पण विधान बी विधान कसं आहे चुकीचं आहे. मग बी म्हटलं का 2 आणि 4 कटलं, तर आपण तिसरं विधान बघूया. आता 1 आणि 3 मध्ये बघूया. या कलमानुसार केलेल्या कोणताही कायदा मूलभूत हक्काच्या विपर्यस्त आहे या कारणावरून त्यास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. सी विधान कसं आहे बरोबर आहे, म्हणजे अ आणि क बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्य सेवा कायद्याला डॅश साली मान्यता दिली, तर 2017 मध्ये मान्यता दिलेली आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा. 155 नंबरचा. थोडं ब्लर झालेलं आहे, मी वाचते, थोडं ह्याच्याकडे लक्ष ठेवा. मूलभूत अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत. इथं नाहीत विचारले, नाहीतला अंडरलाईन करा. ते अनिर्भित नाहीत व गुणात्मक आहेत. हे विधान कसे बरोबर आहे. ते न्यायिक आहे, हे पण बरोबर आहे. अनुच्छेद 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतो जरी ती आणीबाणी कोणत्याही कारणास्तव लागू करण्यात आली असली तरी. कोणत्याही कारणास्तव, त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकलेला आहे. कोणत्याही नाही, फक्त परकीय आक्रमक असेल, परकीय आक्रमक झालं असेल तरच 358 नुसार ते रद्द होतं 44व्या अमेंडमेंटने. तर बघा, अनुच्छेद 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हे जशास तसा कायम राहतो. हे कसं आहे बरोबर आहे विधान. 156वा बघा क्वेश्चन. आता पुढील विधाने विचार. आता इथं सत्य विधाने विचारलेले आहेत. कायद्यापुढील समता ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे का, तर नाही आहे, विधान चुकीचं आहे. कायद्याचे समान संरक्षण ही मूळची ब्रिटिशची संकल्पना आहे, हे पण चुकीचं आहे. कायद्यापुढील समता, आता बघा ए आणि सी विधान सेम आहे. कायद्याची समता ही संकल्पना कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचा एक घटक आहे, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक बरोबर असेल, तर सी विधान काय बरोबर आहे आपलं. कायद्याचे अधिराज्य, न्यायिक पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचे प्रमुख घटक आहेत आणि म्हणून ते घटना दुरुस्तीने देखील नष्ट करता येत नाहीत. डी विधान कसं आहे बरोबर आहे, म्हणजे सी आणि डी विधान काय बरोबर आहे. मग आन्सर येणार 4 नंबर. विशेष तत्वाने, आता भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल आहे. विशेष तत्वाने राज्यघटनेच्या कलम 19(1) यामध्ये दिलेले आहे. विधान चुकीचे. राज्यघटनेच्या कलम 19(1) अन्वये व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते. हे विधान बरोबर आहे. आता दुसरे 2 विधानं चुकीचे आहेत म्हणून हे वाचणं. फक्त आन्सर काय ते बघा. भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे राज्यघटनेच्या कलम 19(1) अन्वये व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते. 2 नंबरचा आन्सर. सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केलेला आहे, तर असा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहेत. कोणते विधान योग्य आहे, म्हणजे सिंगलर, म्हणजे सिंगलच असेल कोणतं तर, म्हणजे 3 नंबरचं कटलं.
42व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही. तर ही कोणती आहे? 44वी घटनादुरुस्ती आहे. म्हणजे पहिलं विधान काही चुकीचं आहे. म्हणजे एक कटलं, 3 तर अगोदरच कटलेलं आहे. आणि आता चौथं बघा, संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झालेला आहे. हे कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे फक्त बी विधान बरोबर येतं. आता पुढचा क्वेश्चन बघा, प्रतिष्ठा आणि संधी याच्या समतेच्या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये भरीव असे व स्वरूप प्रदान करण्यात आलेले. आता हे खूपदा झालेला आहे क्वेश्चन. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21 या हक्कामध्ये डॅडॅसचा समावेश होतो. तर ह्याच्यामध्ये बघा, संपाचा हक्क आहे का? तर जीवितामध्ये नाही आहे बरं का. संपाचा हक्क आहे पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आहे, म्हणून एक कटलं. तर 1 आणि 3 आन्सर कटलं बघा. तर पुढचं, परदेश गमन करण्याचा हक्क. तर हे बी आहे का? परदेश आगमन करण्याचा हक्क तर जीविताच्या स्वातंत्र्यात येतो, म्हणजे बी बरोबर आहे ते. आणि बी इथं कधी कुठं आहे? 2 मध्ये आहे. आणि 1 आणि 3 अगोदरच कटलं होतं. आणि 4 मग बी नसल्यामुळे 4 पर कटलं. तर पुढचं वाचायची गरज आहे का? डायरेक्ट आपला आन्सर निघतं, पुढचं वाचायची गरज नाही. तरी पण आपण वाचून घेऊया. जीवनावश्यक बाबी संदर्भात कैद्यांचा हक्क आहे. ते मला सांगितलं होतं की कैद्याला आपण हातकडी घालून नेऊ नाही शकत, म्हणजे क पण येतं. आणि बोनसचा हक्क हे याच्यामध्ये येत नाही. एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क आहे, एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा. तर ई येतं, म्हणजे ब क ई येतं. 2 नंबर आन्सर येईल याचं. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयास नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचा संरक्षक म्हणून निर्देशित केले आहे? तर ते बघा, संरक्षक म्हणून अनुच्छेद 21, अनुच्छेद 30, अनुच्छेद 226. तर याच्यापैकी वरीलपैकी कोणतेही नाही, याचा आन्सर हे येईल. आता 163 बघ, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे? आता हे मी खूपदा तुम्हाला सांगितलं आहे. कोणतं? 15, 16, 19, 29, 30. तर ह्याच्यामध्ये काय 19 आलेलं आहे. डायरेक्ट तेच करायचं, पुढचं वाचायची पण गरज नाही. फक्त डायरेक्ट पुढचं कलम बघायचं, इकडे काय दिले ते बघायचं नाही आहे. म्हणजे तेवढं वाचायला कसं वेळ लागतो, डायरेक्ट संख्या आपल्याला दिसून जातात. म्हणजे तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन वाचायला रीड करू नका, असं ओव्हरऑल बघत जा, नंतरच वाचायला स्टार्ट करा. एखादा क्वेश्चन मॅथ्सचं झालं, पुन्हा पॉलिटीचे झाले, काही काही क्वेश्चन खूप लेंदी राहते, तर वाचायला खूप वेळ लागतो. भले तो क्वेश्चन सोपा असो, आपल्याला येणार असो, पण तो क्वेश्चन आयोग ह्याच्यासाठी दिला की जेणेकरून आपला तिथं टाईम जास्त कंझ्युम झाला पाहिजे. त्याच्यामुळं ओव्हरऑल क्वेश्चन बघत जा अगोदर. आता पुढचा क्वेश्चन आहे 164चा. अनुच्छेद 12 नुसार राज्यामध्ये यांचा समावेश होतो. तर कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो हा पण PYQच आहे बघा. भारताचे शासन व संसद, प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ यांचं पण होतं. सर्व स्थानिक संस्था हे पण सांगितलेलं आहे, नगरपालिका, जिल्हा बोर्ड, भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था, या सर्वांचा समावेश होतो. आता पुढचा क्वेश्चन बघा, 165 खालीलपैकी कोणत्या बाबीचा आधारावर उत्प्रेषण रीट याचिका आदेशित करता येत नाही? तर याचं आन्सर बघा, येत नाही विचारलेलं आहे. काय म्हणजे पॉझिटिव्ह विचारले का निगेटिव्ह विचारले, इथं पहिले बघत जा. तर इथं येत नाही हे विचारले, तर आपण बघूया आन्सर काय आहे ते. जे ते अधिकार क्षेत्र वापरण्यात चूक गफलत झाली आहे असेल तिथे तर होतं. जे ते कायद्याची चूक गलत झाली तरी पण आपल्याला रीट ही लागू होते. जे ते प्रदर्शनाची तथ्याची चूक गलत झाली असेल तर हे 3 नंबरचं होत नाही. आणि जे ते नैसर्गिक न्यायालयाचा भंग झाला असेल, हो ते भंग झाला तेव्हाच ती रीट आपल्याला लागू होते, आदेश दिला जातो. आता 166वा क्वेश्चन बघा. आता हे क्वेश्चन खूपदा रिपीट झालेला आहे. 14 मध्ये काय आहे? कायद्याची समानता. 21 मध्ये काय आहे? जीविताचे स्वातंत्र्य. पुन्हा 23 मध्ये काय आहे? मानवी अपराध प्रतिबंध. आणि 26 मध्ये काय आहे? धार्मिक स्वातंत्र्याच्या व्यवहारामध्ये व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. आता 167वा क्वेश्चन बघा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये किंवा त्याखालील दिलेल्या कोणत्याही नियमान्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याच्या अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा, खटला किंवा अन्य कारवाई या खटल्याच्या 21 कलमा अन्वये दाखल करण्यात येणार नाही. आता पुढचं बघा, 168वा क्वेश्चन. मूलभूत अधिकारासंबंधी भाग 3चे वर्णन डॅडॅश यांनी सर्वात टीकात्मक भाग केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं केलेला आहे, म्हणजे याचा आन्सर येणार वरीलपैकी एकही नाही.
अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक मूलभूत हक्कासंबंधी खालील विधाने विचारत घ्या. तर आपल्याला इथं बरोबर विधाने विचारलेलं आहे. जेव्हा असे क्वेश्चन येतील ना तेव्हा खाली जे दिले जाते म्हणजे डार्क ह्याच्यामध्ये की म्हणजे बरोबर विचारायचे की चूक विचारते, विधाने अगोदर वाचण्याच्या अगोदर तिथं गोल करत जा की बरोबर विचारायचे का त्यांनी बरोबर विचारले का चूक विचारले, आणि जेव्हा बरोबर विचारलं तेव्हा तिथंच जे बरोबर विधान आहे त्याला तिथंच टिक करत जा. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल एक्झाममध्ये. कारण की जेव्हा आपण टिक करतो ना मग ते पूर्ण वाचल्याच्या नंतर आपण हे विसरून जातो की नेमकं आपल्याला काय विचारले, आणि ओघाओघामध्ये आपण जे बरोबर विधानं आहेत ना तेच टिक करून येतो, पण ॲक्च्युली विचारले असते चुकीचे. तर बघा पुढचं क्वेश्चन बघा आता. अल्पसंख्याकांना केवळ शैक्षणिक संस्थाचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. तर हे चुकीचं आहे. इथं केवळ विचारलेलं आहे त्याच्यामुळं अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे, हे विधान बरोबर आहे. डॅडस हा अधिकार निरंकुश असून त्यावर कोणतेही बंधने आहेत, हे चुकीचं आहे. सी चुकीचं आहे. आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कुप्रशासन रोखण्यासाठी वाजवी बंधने शासन घालू शकते, म्हणजे सी तर बरोबर असेल किंवा डी. तर डी कसं आहे बरोबर आहे. मग कधी कधी दोन्ही पण असे क्वेश्चन विचारले त्याच्यातून कळते की बाबा ह्या दोन्हीपैकी एकच येऊ शकते. म्हणजे आता जिथं सी आणि डी आहे ते तर चुकतं, म्हणजे इलिमिनेशननं जातं, म्हणजे 3 नंबरचं इलिमिनेशन जात होतं आन्सर. तर आन्सर आता कोणतं येणार, 2 नंबरचं येणार. मग आन्सर 2 येणार, म्हणजे बी आणि डी काय आहे बरोबर येतात. कोणतीही व्यक्ती सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दखल संविधानाच्या कलमाखाली घेतली जाऊ शकते. कलम 32 अंतर्गत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 कशाशी संबंधित आहे, ते मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे, तर ती न्यायमंडळावर आहे. म्हणजे मूलभूत हक्काचं जर आपली पायामल्ली झाली तर आपण कोर्टामध्ये जातो ना, तर ते न्यायमंडळ झालं म्हणून तर न्यायमंडळाकडे आहे ती जबाबदारी. भारतीय नागरिकाच्या डायडस अधिकाराचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये झाले. ते समतेचा अधिकार आहे. बघा बरं, ते समसंख्या आहेत 18, म्हणजे 14 पण सम आहे आणि 18 पण सम आहे. मग हे कोणतं आहे, समानतेचं तत्व आहे, असं हे करा, लक्षात ठेवा. आता बघा 44व्या घटना दुरुस्ती मूलभूत अधिकाराच्या यादीतून कोणता अधिकार वगळण्यात आलेला आहे. आता हे संपत्तीचा अधिकार आहे, खूपदा झालेला आहे. कुठे गेलेला आहे संपत्तीचा अधिकार, भाग 12 300 मध्ये गेलेला आहे. आता हे अनुच्छेद 15 हे खूपदा क्वेश्चन रिपीट झालं आहे. आता 15 मध्ये काय आहे, भेदभाव आहे. 17 मध्ये काय, अस्पृश्यता आहे. 18 मध्ये काय, पदव्याची समाप्ती. 14 मध्ये काय, कायद्यांसमोर सगळे समान. आता 76 बघा. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद, आता इथं बरोबर विधाने विचारलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 15 हे भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक अशा दोघांनाही उपलब्ध आहे. हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. कारण की जी 15 कलम आहे ती फक्त भारतीय नागरिकांना आहे. म्हणजे कटलं तर 1 नंबर कटलं आणि 4 नंबर कटलं. आता डायरेक्ट क वाचायचं, मधलं ब वाचायची गरज नाही, कारण की ब बरोबरच राहणार आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 21 हे भारतीय नागरिक आणि परकीयांना देखील भारतीय भूमीवर उपलब्ध आहे. 21 दोघांना उपलब्ध आहे का, तर आहे, म्हणजे क बरोबर आहे. डायरेक्ट आन्सर काय ना 2 येणार. आता आपण मधलं विधान वाचूया, कारण की आपण आता तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणून मधलं विधान वाचते. पण जेव्हा एक्झाममध्ये फक्त जे गरज आहे तेवढेच विधाने वाचा. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 16 हे केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. 15, 16, 19, 29, 30 5 कलम. 177 बघा. अल्पसंख्याक या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिलेली आहे. सेकंड विधान बघा, तर दिलेली आहे का, तर दिलेली नाही आहे, म्हणजे अविधान चुकीचं आहे. आता ह्याचं इथं आहे तुम्हाला हे अविधान चुकीचं आहे, म्हणजे तिथं व्याख्या दिलेली आहे का, तर व्याख्या ह्याच्यामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये कोणतीच व्याख्या दिली नाही. ह्याचं वाचायची पण गरज नाही, 2 नंबरचा आन्सर लगेच निघतं. तरी पण आता मी पुढचे विधान वाचते, बघा एकदा. धार्मिक अल्पसंख्याक तसेच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही राज्यघटनेच्या अनुच्छेद 29 संरक्षण लाभते. तर ही विधान कसे बरोबर आहे. भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश होतो. क पण विधान कसे बरोबर आहे. भाषेचे जतन केले जाईल असे आश्वासन देणे हे लोक प्रतिनिधी कायदा 1951 नुसार भ्रष्टाचरण होत नाही. तर हे विधान कसे बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय येणार, ब क ड बरोबर. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. गणपती उत्सव आणि मोहरम एकदम आले आहेत. प्रशासनाने गणपती उत्सव मंडळे आणि मोहरम ताबूत मंडळे या दोन्हीवर बंधने घातली. ही कृती आता काय योग्य आहे की अयोग्य, ते म्हणजे बरोबर कोणतं आहे ह्याच्यातलं ते विचारलेलं आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोध आहे का,
तर विरोध आहे, हे चुकीचं आहे, विरोधी नाही. घटनेत दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे का? नाही. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य रक्षणाकरता घटनेने शासनावर बंधने घालण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे प्रश्नाची कृती बरोबर आहे. तर क विधान काय बरोबर आहे. आणि आपलं जे लॉजिक असते, जे सगळ्यात लांब मोठं आहे ते टाकून द्यायचं. क 2 नंबर. आता 179वा क्वेश्चन बघा. आता इथं चुकीचे विधान विचारलेलं आहे, तिथं गोल करून ठेवा. भारतीय अल्पसंख्याक समुदायातील बालकांना प्राथमिक शिक्षणाचा टप्प्यावर मातृभाषा शिक्षणाचा पुरेशी सोय पुरविण्यात यावी असे निर्देश आपले संविधान प्रत्येक राज्याला देते. हे विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे येणार नाही. धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कशाच्याही आधारे राज्याच्या अथवा राज्याचे अनुदान देणाऱ्या कोणत्याही संस्थेला शिक्षण संस्थेला कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही. हे पण विधान बरोबर आहे. 15 अंतर्गत नाही सॉरी, शैक्षणिक संस्थेला अनुदान मंजूर करताना केवळ तिचे व्यवस्थापन हे अल्पसंख्याक आहे या कारणास्तव राज्याला भेदभाव करता येणार नाही. हे पण विधान बरोबर आहे. तर यापैकी नाही येणार. आता 180वा क्वेश्चन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाग 3चे वर्णन संविधानाचा सर्वाधिक टीकात्मक भाग असे केलेलं आहे. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि ते कलम 32ला घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलेलं आहे का? हे पण विधान काय? बरोबर आहे. तर वरील दोन्ही विधाने काय? बरोबर आहेत. आता कलम 14. कलम 14 काय? कायद्यासमोर समानता. 21 आहे, जे 6 ते 14 वर्ष मुलाला मोफत शिक्षण अनिवार्य आहे. आणि 23मध्ये काय? शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. आणि 18मध्ये काय? पदव्याची समाप्ती. आता 82वा क्वेश्चन बघा. 182. भारतीय शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये संमत केला. हे बरोबर आहे. तर 3 नंबरचं ऑप्शन कटलं. 1 एप्रिल हे पण झालेलं आहे क्वेश्चन पासून शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली, म्हणजे बी पण योग्य आहे. शिक्षण हक्क कायदा जम्मू काश्मीर राज्याला लागू नाही, आत्ता लागू आहे, तेव्हा नव्हता, त्याच्यामुळं आता सर्वीकडे लागू आहे. तर सी पण विधान बरोबर आहे. आणि 6 ते 14 वेगळं ते सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे या कायद्याने मुख्य वैशिष्ट्य होते. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे 4 विधाने कसे आहेत? बरोबर आहेत. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट केला? तर हे 86व्या घटनादुरुस्तीने आहे. राज्यघटनेच्या मूलभूत हक्कात अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार डॅडसला आहे. मूलभूत हक्कासंबंधी अंमलबजावणी निर्देश कोण करतं? सर्वोच्च न्यायालय 32मध्ये आणि उच्च न्यायालय 226 नुसार निर्देश जारी करते. आता चुकीचे विधान विचारलेले आहेत. चुकीच्या विधानला तिथं अंडरलाईन करा. आता बघा, खाजगीपणाचा हक्क हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. बरोबर आहे. खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क, हे पण बरोबर आहे. SP शर्मा खटला आणि खरगसिंग खटला यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. हे पण बरोबर आहे. आणि यामध्ये चुकीचं विचारलं असता, यापैकी एकही चूक नाही. तर 4 नंबरचं येणार आन्सर. आता अस्पृश्यतेची समाप्ती होती 17मध्ये. कायद्यापुढे समानता येतं 14मध्ये. संधीची समानता 16मध्ये. भेदभावास प्रतिबंध येते 15मध्ये. मूलभूत हक्काच्या संदर्भात बघा, ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. बरोबर आहे. ते निरंकुश निर्बंध आहेत. हे चुकीचं आहे. काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात. हे बरोबर आहेत. आणि ते केवळ भारतीय नागरिकासाठीच आहेत. फक्त केवळ नाही, परकीय नागरिकांना काही हक्क उपलब्ध आहेत. आता नंबर 3 आन्सर येणार 3 ए आणि सी बरोबर. 188 बघा. कायद्यापुढे समता ही संकल्पना मूळची अमेरिकन आहे, तर कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना ब्रिटिश. हे चुकीचं आहे. कायद्याचे अधिराज्य याचा अंतर्गत 14मध्ये आहे. ते राज्यघटनेचे पायाभूत वैशिष्ट्य असून ते घटनादुरुस्तीने देखील नष्ट करता येणार नाही. तर ह्याचं फक्त बी आन्सर बरोबर आहे. राजदूत, आता बघा ब्लर दिसायला, मी वाचते. राजदूत यांच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेलं आहे. हे कसं आहे? चुकीचं आहे. केंद्र राज्य, हे पुढचा क्वेश्चन आहे झालेला आहे. काही अधिकार सर्व व्यक्तीसाठी उपलब्ध असतात, परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठीच असतात. ते अधिकार कोणते? आता हे खूपदा मी तुम्हाला सांगलेलं आहे. कायद्यापुढे समानता हे आहे का? नाही. हे 14 अंतर्गत येते. शासकीय नोकरीमध्ये समानता येतं का? हे येतं.
बी येतं. जीविताचे संरक्षण, व्यक्तिगत संरक्षण येतं का? हे येत नाही, कारण की परकीयांना उपलब्ध आहे. म्हणजे सी येत नाही. भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे 19 अंतर्गत येते, म्हणजे डी येते. म्हणजे बी आणि डी याचा आन्सर येतो. समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा समावेश होतो? समानतेचा, म्हणजे 14 ते 18. याच्यामध्ये बघा, कायद्यापुढे समानता होतं. बी मध्ये अस्पृश्यतेची समाप्ती 17 अंतर्गत होतं. सी मध्ये पदव्याची समाप्ती 18 अंतर्गत होतं. समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये येतो, म्हणजे डी मध्ये डी येत नाही, म्हणजे ए बी सी चा आन्सर येतं. आता कालानुक्रमे मांडणी करा. आता बघा, अंतर्गत सुरक्षा कायदा, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा, नंतर दहशतवादी प्रतिबंधक कायदा आणि राष्ट्रीय सुरक्षा. तर पहिल्यांदा काय झालेलं आहे? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा झालेला आहे, नंतर अंतर्गत सुरक्षा आणि नंतर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि नंतर आहे दहशतवादी प्रतिबंधक कायदा. आता 193 बघा, भारतीय अनुच्छेद 15 अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या भेदभावाचा निषेध हा अधिकार आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारादरम्यान कोणत्या अनुच्छेदाशी स्वरूप आहे? तर 26 मध्ये आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त आहे? तर 19(1) मध्ये आहे. आता कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटल्यात केलेला आहे? मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार. बंदी प्रात्यक्षिक आज्ञेबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता ह्याच्यातले बरोबर विचारलेत. मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते, बरोबर आहे. अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला आहे, हे पण बरोबर आहे. व्यक्तीला कायद्यापुढे हजर करून बंदी करण्याचं कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याला देऊ शकतो, हे पण बरोबर आहे. आता ड बघा, न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास झालेल्या व्यक्तीची सुटका मिळण्यासाठी देखील अशी नाही, हे चुकीचं आहे. असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केलेली आहे, तर कलम 14. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केला. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद? एक जो हे करा, तर याच्यामध्ये आहे 86वे संशोधन, अनुच्छेद 21(1) मध्ये. खालीलपैकी विधान चूक आहे, तर चुकीचं विचारलेलं आहे. बघा, अनुच्छेद 29च्या शीर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे, बरोबर. अनुच्छेद 29च्या तरतुदी बहुसंख्याकासाठी लागू आहेत, हे पण बरोबर आहे. अल्पसंख्याकांचा निष्कर्ष धर्म आणि भाषा, हे पण बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधाने काय आहेत? खरी आहेत. 4 नंबरचा आन्सर येणार. भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कासंबंधी स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? विचारले नाही, हे लक्षात ठेवा. एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क आहे का? तर आहे. धर्माचे पालन करू शकतो का? करू शकतो. प्रसार करू शकतो तर करू शकतो. हे सगळ्या कोणत्या घटना आहे? 25 अंतर्गत येतं. धर्मांतर करायचं आहे का? नाही. धर्मांतरावर हा 4था क्वेश्चन आहे. मूलभूत हक्कासंदर्भात कोणती विधाने योग्य आहेत? अयोग्य विचारलेलं आहे, अयोग्यला गोल करा. आता अयोग्य विचारले. मूलभूत हक्क अनिर्भित आहेत, म्हणजे चर निर्बंध लादता येत नाही, हे चुकीचं आहे. चूक, पहिलंच विधान चूक आहे आणि तर सिंगल दिले म्हणून डायरेक्ट आपल्याला ऑप्शन भेटतं, तर डायरेक्ट टिक करायचं, खाली वाचायची गरज नाही. तर आपण पुढचं तरी पण वाचून घेऊया. संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकतं. 35 अंतर्गत संसद त्यावर मर्यादा घालू शकते आणि ते समर्थनीय आहे. सर्व विधान कसे आहेत? बरोबर. खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही? तर नासाचा होत नाही. आणि प्रतिबंधक स्थान ती किती महिने आहे? 3 महिन्याचा आहे कालावधी स्थानबद्धतेचा. भारतीय राज्यघटनेचा समानतेचा हक्क 5 कलमामध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणते? तर 14 ते 18 आहे, हे आता आपल्याला पाठ होऊन गेलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान केला, तर ते 21 मध्ये आहे. मूलभूत हक्कासंबंधात योग्य विधाने निवडा. सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत, तर योग्य विधाने केलं. सर्व विचारलेलं आहेत. मूलभूत हक्काच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही, बी विधान चुकीचं आहे, तर योग्य विचारले. 1 आणि 3 आणि 4 कटलं तर डायरेक्ट आन्सर सी निघते, पुढची वाचायची गरज नाही. मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात, बरोबर आहे. मूलभूत हक्क सर्वच नकारात्मक नाहीत, बरं का. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार कोणताही समुदाय हा डॅडॅस आधारावर अल्पसंख्याक म्हणून घोषित करता येतो. एकतर धर्म किंवा भाषा दोन्हीपैकी एक असायला पाहिजे. पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अंगी नसताना एखादे सरकारी सार्वजनिक पद बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने बळकावले असेल तर त्यासाठी न्यायालय कोणता अर्ज केला जातो? तो अधिकार पृच्छा.
आता समतेच्या हक्कासंदर्भात खालील जोड्या हे करा. आता बघा समतेची कायद्यापुढे समता आहे 14 मध्ये, भेदभावास प्रतिबंध आहे 15 मध्ये, संधीची समानता जी आहे ती 16 मध्ये आणि अस्पृश्यता निवारण 17 मध्ये आहे. अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सार्वजनिक विकास करू शकत नाही असे कोणी म्हटलं? प्रोलॉस्की यांनी म्हटले. भारतीय राज्यघटनेने कलम 14 नुसार खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश केला आहे? तर लैंगिक भेदभावरहित न्यायाचे तत्व याचा समावेश स्वीकार केलेला आहे. भारतीय राज्यघटना डॅडसना मान्यता देते. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना, आत्ताच बघितला तो क्वेश्चन. भारतीय राज्यघटना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये मानवी हक्काची हमी दिलेली आहे? तर मानवी हक्काची सर्वच ह्याच्यामध्ये दिलेली आहे 14 ते 18, 23 ते 24 आणि 29 ते 30 मध्ये. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकाराची व्याप्तीमध्ये डॅडसचा समावेश होतो. त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते बघा. चांगल्या पर्यावरणाचा होतो, कामाच्या अधिकाराचा होत नाही, तो DPSP मध्ये होतो. खाजगी एकांतेचा होतो का? तर होतो. लाभांशाचा होत नाही. आणि चांगल्या आरोग्याचा अधिकाराचा होतो का? तर होतो. म्हणजे ध्वनी प्रदूषण हे येते. चांगल्या पर्यावरणाचा पण हक्क आहे बरं का आपल्याला. तर अशा प्रकारे आपला हा जो सेकंड पार्ट आहे मूलभूत हक्काचा तर ते झालेला आहे. यापुढे आपण नेक्स्ट कोणता चॅप्टर घ्यायचा ते तुम्ही ठरवा. आणि यानंतर पॉलिटीच्या नंतर कोणता सब्जेक्ट आपण घ्यायचं हे कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्यानुसार म्हणजे तुम्हाला जो वाटते की अवघड आहे बाबा हे अगोदर घेतलं पाहिजे तसा सब्जेक्ट आपण पुढे घेऊया. म्हणजे सध्याचे जे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम ओरिएंटेड तसे टॉपिक आपण अगोदर कव्हर करूया. पॉलिटीनंतर कोणता सब्जेक्ट घ्यायचा ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. बाय.